हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो आजपासून नवीन टॉपिक आपण स्टार्ट करतोय, दॅट इज टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आता एनर्जी आपल्याला डिफरंट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे आणि जसे की आपल्या बेसिक नीड्स आहेत, फूड, शेल्टर, क्लोथ्स, त्याचप्रमाणे आपल्या डेली लाईफमध्ये एनर्जी हे एक महत्वाचा रिसोर्स बनलेला आहे. मग एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स आहेत. केमिकल एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, थर्मल एनर्जी आहे, ज्याचा यूज आपण आपल्या डेली लाईफमध्ये करत आहोत. आता ही जी एनर्जी आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतोय? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एनर्जी आपल्याला तयारही करता येत नाही आणि ती डिस्ट्रॉय सुद्धा करता येत नाही, फक्त ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते. आता याच जो काही एनर्जी कन्व्हर्जन आहे, या एनर्जी कन्व्हर्जनचा यूज करूनच डिफरंट टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंटचा यूज करून एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जी आपण कन्व्हर्जन करतो आणि त्या एनर्जी फॉर्मचा आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो. मग फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज करून आपण मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट केली आणि त्या मेकॅनिकल एनर्जीचा वापर डिफरंट गोष्टीसाठी आपण यूज केला आणि मेकॅनिकल एनर्जीचा यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी क्रिएट केली आणि जी इलेक्ट्रिसिटी आपण क्रिएट केली त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करून आपण डिफरंट जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचा वापर आपण करत आलोय. मग इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला डिफरंट फॉर्म मध्ये यूज होते, सगळ्यामध्ये आपण यूज करतोय. मोबाईल, फॅन, एसी, जनरेटर, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय करतोय? इलेक्ट्रिसिटीचा वापर करतोय. आणि विदाउट इलेक्ट्रिसिटी वी कॅनॉट इमॅजिन अवर डे. म्हणजेच काय, डे टू डे लाईफ मध्ये इलेक्ट्रिसिटी नसेल तर ऑलमोस्ट आपल्या गोष्टी थांबतात. मग इलेक्ट्रिसिटी ही कोणत्या पद्धतीने तयार होते, त्याचं जनरेशनच्या मेथड्स कोणत्या आहेत, हे सगळे डिस्कशन आपण या टॉपिक मध्ये करणार आहे. सो बिफोर एक लॉ आपल्याला बघायचं की कोणत्या लॉवरून हे इलेक्ट्रिसिटी आपण क्रिएट करणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय डिस्कस केलं, वी हॅव सीन इलेक्ट्रिसिटी टॉपिक मध्ये एक इलेक्ट्रिकल कंडक्टर आपण एक सोलेनॉइड फॉर्म मध्ये आपण कन्व्हर्जन करून घेतला. ओके, आणि त्याच्या अराउंड जे काही मॅग्नेट आहे, as we know that magnet has its own magnetic lines. मॅग्नेटला काय आहेत? स्वतःच्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत. ओके, जेव्हा हा मॅग्नेट या कंडक्टरच्या अराउंड काय आपण मूव्ह करणार आहे, ओके, म्हणजेच काय होणार? देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा हा जो काय मॅग्नेट आहे, या मॅग्नेटची काहीतरी मुवमेंट होणार आहे. इनिशियली ज्यावेळी हे दोन्ही स्टेबल असणार आहेत त्यावेळी कोणत्याच प्रकारचं करंट त्यामध्ये इंड्यूस होणार नाही. पण ज्यावेळी या जो काही मॅग्नेट आहे, या मॅग्नेटची मुवमेंट होणार आहे कुठं? अराउंड कंडक्टर. ओके, या कंडक्टरच्या अराउंड ज्यावेळी मॅग्नेटची मुवमेंट होणार त्यावेळी काय होणार? देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा एखाद्या कंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड चेंज होते त्यावेळी त्या कंडक्टर मध्ये इंड्यूस होणार आहे करंट. करंट इज इंड्यूस्ड. Means whenever there is a change in magnetic field around the conductor, there is a current induced in the conductor. Okay, आता हा जो काही लॉ आहे, हा लॉ सांगितला फॅराडे या सायंटिस्टनी. Okay, so it is called as Faraday's law of electromagnetic induction. It is called as Faraday's law of electromagnetic induction. इथं काय होणार आहे? इलेक्ट्रिसिटी जी काय तयार होणार आहे ती काय होणार? इंड्यूस होणार आहे. मीन्स whenever there is a change in magnetic field around the conductor, there is current induced in the conductor. तिथे काय होणार आहे? त्या कंडक्टर मध्ये करंट काय होणार आहे? इंड्यूस होणार आहे. That's why it is called as Faraday's law of electromagnetic इंडक्शन. ओके, कशामधून होणार? हा कंडक्टर अँड मॅग्नेटिक. आता हा जो काही चेंज इन मॅग्नेटिक फील्ड आहे, इट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द टू टाइप्स. आता हा जो काही चेंज आहे, हा चेंज आपण टू टाइप्स मध्ये क्लिअर करू शकते. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट, वेन द कंडक्टर इज स्टेशनरी अँड मॅग्नेट इज मूव्हिंग.
त्याच्यामध्ये काय आहे, जो काही कंडक्टर आहे ज्याच्यामध्ये करंट इंड्यूस होणार आहे, हा कंडक्टर काय आहे, स्टेशनरी आहे. कंडक्टर इज स्टेशनरी अँड मॅग्नेट इज मुव्हिंग. जेव्हा कंडक्टर स्टेशनरी आहे अँड मॅग्नेट हा मुव्हिंग आहे, तेव्हा काय होणार आहे, करंट इंड्यूस होणार आहे. करंट इज इंड्यूस्ड. सेम सेकंड कंडिशन काय आहे, when conductor is moving, when conductor is moving and magnet is stationary, तेव्हा पण काय होणार आहे, करंट इज इंड्युस्ड. म्हणजे इथं काय होणार आहे, फर्स्ट केस मध्ये आपण काय बघितलं, कंडक्टर स्टेशनरी ठेवला आणि मॅग्नेट मुव्हिंग मध्ये ठेवला, तरी काय होणार आहे, या कंडक्टर मध्ये करंट इंड्यूस झाला. ओके, नाउ द सेकंड केस, व्हेन मॅग्नेट इज स्टेशनरी, मॅग्नेट काय आहे, हा स्टेशनरी आहे, अँड इन दॅट द कंडक्टर इज मुव्हिंग. इथं काय आहे, हा कंडक्टर आहे. वी हॅव सीन इन द इलेक्ट्रिकल करंट, जो काही इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे या टॉपिक मध्ये आपण डिस्कस केले. तिथे काय सांगितले, हे जे दोन पोल्स आहेत, नॉर्थ अँड साऊथ पोल, दीज आर द मॅग्नेटिक पोल्स, आणि त्याच्यामध्ये काय आहे, रेक्टँग्युलर लूप मध्ये एक इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे विच इज मुव्हिंग विथ द हेल्प ऑफ सम मेकॅनिकल डिव्हाइस. ओके, मग इथं काय आहे बघा, जो काही सॉरी, तर मेकॅनिकल डिव्हाइस आपण काय करणार, मुवमेंट करत नाही, तर आपण इलेक्ट्रिसिटी ऑब्टेन करतो. म्हणजे हा जो काही रेक्टँग्युलर लूप आहे, हा रेक्टँग्युलर लूप म्हणजेच काय, कंडक्टर, अँड इट इज मुव्हिंग वाईल मॅग्नेट इज स्टेशनरी. म्हणजे या कंडिशन मध्ये काय आहे, हा मॅग्नेट स्टेशनरी आहे आणि हा कंडक्टर मूव्ह होतोय, तेव्हा पण काय होणार आहे, या कंडक्टर मध्ये करंट इंड्यूस होणार आहे. मीन्स देर आर द टू पार्ट्स, कंडक्टर अँड द मॅग्नेट. मग याच्यामध्ये कोणताही एक पार्ट स्टेशनरी असतो आणि एक पार्ट मुव्हिंग असतो. ज्यावेळी मुव्हिंग पार्ट त्याच्या कंडक्टरच्या आसपास असणार आहे, ऑर कंडक्टर इज मुव्हिंग असणार आहे, त्या दोन्ही केसमध्ये अ करंट इज इंड्युस्ड इन अ कंडक्टर. यालाच काय म्हणतो आपण, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मीन्स जेव्हा कंडक्टर मुवमेंट मध्ये असेल, तेव्हा पण मॅग्नेटिक लाईन्स जे पास होणार आहेत कंडक्टर मधून, त्याच्यामध्ये चेंजेस असणार आहेत. किंवा जेव्हा मॅग्नेटच मुव्हिंग मध्ये असणार आहे, तेव्हा सुद्धा त्या कंडक्टरच्या ऑपोजिट डिरेक्शन मध्ये, कंडक्टरच्या आसपास जे काही मॅग्नेटिक लाईन्स पास होतात, तेव्हा पण त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस होणार आहेत. म्हणजे या दोन्ही केसेसमध्ये काय होणार आहे, त्या कंडक्टरमध्ये करंट इलेक्ट्रिसिटी जी आहे ते इंड्यूस केली जाणार. सो इट इज कॉल्ड एज फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. स्टेटमेंट काय आहे, whenever there is a change in magnetic field around the conductor, the current is induced in the conductor. Okay, कंडक्टरच्या अराउंड असलेली मॅग्नेटिक लाईन्स जर काय चेंज झाली, तर त्या कंडक्टर मध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होणार आहे. नाउ सेम प्रिन्सिपल युज्ड इन द इलेक्ट्रिक जनरेटर. हाच प्रिन्सिपल काय केला जातोय, इलेक्ट्रिकल जनरेटर मध्ये यूज केला जातोय. हाच प्रिन्सिपल काय केला जातोय, इलेक्ट्रिकल जनरेटर मध्ये यूज केला जातोय. आणि विथ द युजिंग धिस जनरेटर्स काय तिथं काय करणार आहे, आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे. ओके, सो इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी जो जनरेटर लागणार आहे तो कोणत्या पद्धतीने असणार आहे, देयर इज मॅग्नेट इनसाइड इट. त्याच्या आतमध्ये काय आहे, एक मॅग्नेट आहे विच इज मुव्हिंग. ओके, मुव्हिंग मॅग्नेटिक कॉइल आहे, अँड अराउंड दॅट देयर इज अ वन कंडक्टर विच इज अ स्टेशनरी. ओके, सो हा काय झाला, कंडक्टर विच इज स्टेशनरी पार्ट, and inside it there is a magnet which is moving. म्हणजे आतमध्ये जो काही मॅग्नेट आहे हा मुव्हिंग मध्ये आहे,
त्यांची डिरेक्शन कंटिन्युअसली चेंज होणार आहे. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जे काही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे इट इज ऑलवेज इन अ चेंजिंग. तो काय होणार आहे, कंटिन्युअसली चेंजिंग मध्ये असणार आहे. आणि त्याच्या साईडला जो काही कंडक्टर आहे विच इज अ स्टेशनरी पार्ट. इथे काय आहे, कंडक्टर स्टेशनरी आहे आणि मॅग्नेट काय आहे, मुव्हिंग मध्ये आहे. म्हणजेच काय, इन केस हिअर इथं काय होणार आहे, करंट इज इंड्युस्ड इन अ कंडक्टर. इथं काय होणार आहे, कंडक्टर मध्ये करंट इंड्यूस होणार अँड दॅट कॅन बी ऑब्टेन आउटसाइड ऍज अ इलेक्ट्रिकल एनर्जी. जी करंट इंड्यूस होणार आहे ती आपण ऑब्टेन करणार आहे थ्रू द वायर कनेक्शन अँड इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दिस इज द प्रिन्सिपल यूज विच इज यूज्ड इन द जनरेटर. दी जनरेटर मध्ये प्रिन्सिपल यूज होते, सेम प्रिन्सिपल इथे इलेक्ट्रिसिटी ऑब्टेन करण्यासाठी यूज होऊ शकतो. नाउ इन दिस केस इथं ही जी काही आपण प्रोसिजर करणार आहे या प्रोसिजर मध्ये आणखीन एक डिव्हाइस आपण यूज करणार आहे दॅट इज टर्बाइन. ओके, सो टर्बाइनचं कन्स्ट्रक्शन. सो टर्बाइन कोणत्या प्रकारे असते बघा, इट इज अ व्हील. एक व्हील आहे, त्याच्या मिडलला एक शाफ्ट कनेक्टेड असतो. ओके, अँड इट हॅज अ ब्लेड्स सराउंड इट. त्याच्या आजूबाजूला सराउंडिंग मध्ये असणार आहे ब्लेड्स. सो दिस इज समवॉट द स्ट्रक्चर ऑफ टर्बाइन. हा टर्बाइनचं स्ट्रक्चर आहे. आणि ह्याच्या एंडला जे काय ब्लेड्स आहेत या ब्लेड्स वरती आपण एक इनिशियल फॉर्म ऑफ एनर्जी आपण काय ना देणार आहे. इट इज एनर्जी इन द फॉर्म ऑफ स्टीम मध्ये असेल और वॉटर सोर्स मध्ये असेल. म्हणजे हा जो काही एनर्जीचा सोर्स आहे हा एनर्जी सोर्स हा डिफरंट असू शकतो. जसा एनर्जीचा सोर्स बदलला तसा एनर्जीचा प्लांट बदलला. फॉर एक्झाम्पल इथे जर का स्टीम असेल इट इज अ स्टीम बेस्ड थर्मल पॉवर प्लांट. इथे जर का वॉटर असेल तर वॉटर बेस्ड पॉवर प्लांट. इथे जर का न्यूक्लिअर एनर्जी असेल सो न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांट. म्हणजेच काय, जो काय एनर्जी सोर्स आहे एनर्जी सोर्स चेंज झाला तर पॉवर प्लांट चेंज होणार आहे. ओके, नाउ दिस एनर्जी सोर्स इज गिवन टू कोणाला देणार आहे आपण, या टर्बाइनच्या ब्लेडला. नाउ आता हे जे काही टर्बाइन ब्लेड्स आहेत जेव्हा ही एनर्जी याच्यावरती काय होणार आहे, पडणार आहे, इट इज हाय व्हेलॉसिटी अँड हाय प्रेशर. ओके, ही एनर्जी कशी असणार आहे, हाय व्हेलॉसिटी अँड हाय प्रेशराइज्ड एनर्जी असणार आहे. जेव्हा ही हाय व्हेलॉसिटी अँड हाय प्रेशरची असणारी एनर्जी या टर्बाइनच्या ब्लेड वरती पडणार आहे दॅट टाइम टर्बाइन स्टार्ट रोटेटिंग. तेव्हा काय होणार आहे, टर्बाइन रोटेट व्हायला स्टार्ट होणार. नाउ दिस टर्बाइन शाफ्ट इज कनेक्टेड टू. आता हा जो काही टर्बाइनचा शाफ्ट आहे दॅट टर्बाइन शाफ्ट म्हणजेच एक रॉड आहे. दॅट टर्बाइन शाफ्ट इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिकल जनरेटर जो आपण मगाशी बघितला. ओके, इथं काय आहे, इलेक्ट्रिकल जनरेटर मध्ये एक मुव्हिंग मॅग्नेट आहे इनसाइड आणि आउटसाइडला काय आहे, स्टेशनरी कंडक्टर. ओके, म्हणजेच काय करणार आहे इथं आपण जो काही मॅग्नेट आहे मिडल प्लेसला दॅट मॅग्नेटला काय करणार आहे, मुवमेंट करणार आहे. आणि ही मुवमेंट कुठून येणार आहे, या टर्बाइनच्या शाफ्ट मधून. आणि ह्या टर्बाइनची मुवमेंट कुठून येणार, या एनर्जी सोर्स मधून. मीन्स हिअर इट इज सिम्पली द कन्व्हर्जन ऑफ एनर्जी. मीन्स ह्याच्यामध्ये जो काय असणारा कायनेटिक एनर्जीचा सोर्स आहे दॅट कायनेटिक एनर्जी इज गिव्हन टू द टर्बाइन. ओके, म्हणजे इथं काय होणार, टर्बाइनची सुरुवातीला रेस्ट पोझिशनला होती त्याच्यामध्ये होती ती पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच या एनर्जी सोर्समुळे ह्याची कन्व्हर्जन झालं कायनेटिक एनर्जी मध्ये. अँड दॅट कायनेटिक एनर्जी इज गिव्हन टू द जनरेटर अँड दॅट जनरेटर इज गिव्हिंग अस इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, सिम्पली काय आहे, एक एनर्जी सोर्स दिला आपण त्याच्यामुळे काय झालं, टर्बाइन मुवमेंट मध्ये आला. टर्बाइनची मोशन झाल्यामुळे टर्बाइनचा जो काय शाफ्ट आहे दॅट इज कनेक्टेड टू द इलेक्ट्रिकल जनरेटर शाफ्ट. जेव्हा टर्बाइन फिरणार तेव्हा त्याचा शाफ्ट पण फिरणार आहे. जेव्हा हा शाफ्ट फिरणार ह्या शाफ्टमुळे जनरेटरचा जो काही शाफ्ट आहे तोही कंटिन्युअस मुवमेंट मध्ये असणार. आणि आतमध्ये काय आहे, मुव्हिंग मॅग्नेट. जेव्हा मॅग्नेट मूव्ह व्हायला स्टार्ट होतं त्यावेळी त्याच्या सराउंडिंग जो काही कंडक्टर आहे त्याच्यामध्ये काय तयार काय इंड्यूस होणार आहे, करंट दॅट इज ऑब्टेन्ड आउटसाइड ऍज अ इलेक्ट्रिकल एनर्जी.
सो दिस इज हाऊ द इलेक्ट्रिकल एनर्जीचा जो काही प्लांट आहे इट वर्क्स ऑन दिस प्रिन्सिपल. सो इथं काय आहे बघा, ह्याच्यामध्ये जी काही कायनेटिक एनर्जी आहे दॅट इज गिव्हन टू द जनरेटर अँड इट इज कन्व्हर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इट इज ऑल अबाउट द जो काही फॅराडेज लॉ आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय सांगतो, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे तेव्हा कंडक्टरमध्ये करंट इंड्यूस होणार आहे. सो इट इज अबाउट द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड समवॉट द टर्बाइन अँड द इलेक्ट्रिकल जनरेटरचं जो काय बेसिक कन्स्ट्रक्शन आहे. दिस इज ऑल द फर्स्ट बेसिक पार्ट ऑफ टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, ज्याच्यामधून एनर्जी कन्व्हर्जन होणार आहे. आता हे एनर्जी कन्व्हर्जन काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल जो काय एनर्जी सोर्स आहे, इनिशियली काय दिलं आपण, एक एनर्जी सोर्स आहे दॅट इज गिव्हन टू, कशाला दिलं आपण, टर्बाइनला दिलं. ओके, एनर्जी सोर्स कोणाला दिलं, टर्बाइनला दिलं. टर्बाइनचं शाफ्ट कोणाला कनेक्टेड आहे, जनरेटरला आहे. अँड दॅट जनरेटर गिव्स अस इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, हा आहे सिम्पली फ्लो चार्ट. हा फ्लो चार्ट का सांगतोय बघा, सुरुवातीला आपल्याला एक एनर्जी सोर्स पाहिजे अँड इट इज गिव्हन टू टर्बाइन. एक एनर्जी सोर्स आला, टर्बाइनला दिला. टर्बाइन मधून एनर्जी कुठे जाणार आहे, थ्रू द शाफ्ट, कोणाला जाणार, जनरेटरला. अँड दॅट जनरेटर गिव्स अस इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दिस इज अ सिम्पली फॉर्मॅट चार्ट आहे, जो काय एनर्जी ट्रान्सफरचा चार्ट आहे, म्हणजेच एक फ्लो चार्ट ऑफ इलेक्ट्रिकल जनरेशन. ओके, एनर्जी सोर्स टू टर्बाइन, टर्बाइन टू जनरेटर and generator give us electrical energy. Okay, so this is simply the basic concept of towards green energy. या टॉपिक साठी लागणारे हे बेसिक कॉन्सेप्ट आहेत. फर्स्ट फॅराडेचा लॉ बघितला, सेकंड टर्बाइन कॉन्सेप्ट काय आहे, आणि टर्बाइनची शाफ्ट जशी जनरेटरला कनेक्ट होणार आहे त्याच्यामधून काय येणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दीज आर द सम बेसिक कॉन्सेप्ट टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. सो आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.